जय मामा मित्रांनो, आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार होतं. बाप्पाच्या विसर्जनासाठी पोरं अगदी ओके मध्ये काम करत होते. साऊंड सांगितल्यात आजऱ्यातला, त्यामुळं सेटअप आपला कसा बघा टॉलीत लावून घ्यालते. श्रीराम ॲडिओ होता आजऱ्यातला, खेडे मडेल घे. हे असं लाईटचं स्ट्रक्चर जोडून टॉलीत चढवून घ्यालता. हे बघा असे वरती चढवून घेतले, स्ट्रक्चर घेतले. त्यानंतर मग आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जनासाठी टॉलीत बसवून घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी हातभार लावला. जसे गणपती मोरया म्हणाल तसे बाप्पाची मूर्ती आपोआप हवेत उचलत गेली. कार्यकर्त्यांनी मूर्ती ट्रॅक्टरमध्ये ठेवली. कार्यकर्त्यांनी एकदम ओकेमध्ये सेटअप जोडून घेतला. साऊंडवाल्याने आपली ट्रायल द्यायला सुरुवात केली. लाईटिंगसुद्धा कशी एक नंबर पडाल ते बघा. ट्रायल ऐका तुम्ही. ट्रॅक्टर आपला पाराजवळ आला. कार्यकर्त्यांनी ठेका आधी हळूहळू शिस्तात एकदम जोरात घ्या नाही. सुरुवात होती पाराजवळ आलता गणपती, त्यामुळे अजून कोण नाचायला सुरुवात नव्हती. जशी मिरवणूक खालच्या गलीला जायला चालू होईल तशी हळूहळू कार्यकर्ते जमा लागले. बारक्या कार्यकर्त्यांनी डान्स करायला सुरुवात केली. बघा कशी चिंबवा लागल्या. लाईट शो पण असा एकदम ओकेमध्ये होता. टॉपचा हो आरके लाईट, वातावरण ताईट. हळूहळू मिरवणूक खालच्या गलीला रवाना झाली. जशी मिरवणूक खालच्या गलीला येईल तसा आमचा कार्यक्रम होता दांडपट्ट्याचा कार्यक्रम बघण्यासाठी गर्दी बघा. पब्लिक ठीक हो. छोटा मोठासा साऊंडचा प्रॉब्लेम झाला. टॉपमधील जरासा हाईट झाल्यामुळे पब्लिक थोडं नाराज होते. पण भावांनो, जे अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला जमलं नाही ते आपण करून दाखवले. हॅशटॅग मागणूरची ताकद युवा स्पोर्ट्स पारागडेल. ते म्हणजे काय केले सांगतो तुम्हाला. लेझर लावले अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात, कुणी लावाने. बाप्पांची मिरवणूक आपल्या पाराबशी आली. पाराबशी आल्यानंतर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपल्या लाडक्या बाप्पाला विसर्जित करण्यासाठी अनेक भाविक भक्त विसर्जनासाठी बाप्पाच्या पाराजवळ जमले होते. मित्रांनो, ब्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा.